दिंडी म्हटली, यात्रा म्हटली की भोजनाची वेळ 11 ते 12 वाजेच्या दरम्यान असते. पण तोपर्यंत ते म्हणायचे लेकराची जात आहे, पावल्या वगैरे केलेल्या आहे, हरिपाठ झाला, रात्री भारूड झालं, कीर्तन झालं, सकाळी काकडा झाला. आता महाराज भूक लागली असेल म्हणून अगदी 7:30 ते 8 वाजेच्या आतमध्ये त्यांच्या त्यावेळेस त्या विषयाला फार महत्त्व होतं. आता कुणी खातही नाही, पण अगदी मुलासारखं नेऊन नाश्ता वगैरे अन्न आम्हाला करायचे आणि आम्ही सुद्धा तो यथेच्छ पोटभर त्यांची खोड मुळेपर्यंत करायचं असं आमचं प्रेम होतं. आणि म्हणून मागच्या द्वादशीला आषाढ शुद्ध दशमीच्या दिवशी त्यांनी आपला देह भगवंताला समर्पित केला आणि उत्तर कार्याच्या निमित्ताने कीर्तनाची सेवा. विठ्ठल विठ्ठल. हे नैमित्तिक कीर्तनाचा कार्यक्रम आहे. काही नित्य कर्म असतात, काही नैमित्तिक कर्म असतात. नैमित्तिक कर्मामध्ये सोम सूर्यादी ग्रहणी येवनी करती पारणी. संत महात्म्यांनी सांगितलेलं आहे की आपल्या वाडवडिलांचे जे अंकित दिवस आहे किंवा त्यांचं जे स्मरण आहे ते आपण केलं पाहिजे, त्याला म्हणतात नैमित्तिक. वर्षातून किती वेळेला आपल्या वडिलांचं स्मरण केलं पाहिजे? तसं तर दररोज केलं पाहिजे. दररोज रिकामपण नसेल तर ज्या वाराला आपले पूर्वज जातात त्या वाराला केलं पाहिजे. तेवढंही रिकामपण नसेल तर मग निदान एक पक्ष असतो, शुद्ध पक्ष आणि वद्य पक्ष, त्या तिथीला गेले त्या तिथीला करा. 15 दिवसातून रिकामपण नाही, महिन्यातून करा. आणि महिन्यातूनही रिकामपण नसेल तर निदान वर्षातून 3 वेळेला तरी त्यांचं स्मरण करा. एक पितृपक्षामध्ये, एक अक्षय तृतीयेला आणि एक ते ज्या दिवशी गेले त्या दिवशी. आणि एवढंही रिकामपण नसेल तर ज्या दिवशी विश्वगंगेला पूर असेल त्या दिवशी पुलावर जायचं आणि दर्शन घेऊन स्मरण करायचं. विठ्ठल 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 विठ्ठल. एक ऐकणारा म्हणे आम्हाला वाटलं काय कुद्याचं दिशा. म्हणजे आई वडिलांचं जर स्मरण तेवढंही नसेल तर मग त्या व्यक्तीचा भार भूमीला होत असतो. म्हणून खोडके परिवारावरती हा जो आता ही जी उणीव निर्माण झालेली आहे, हा जो आघात आलेला आहे, कुटुंबातली एखादी व्यक्ती जाणं म्हणजे त्या घरामध्ये पोकळी निर्माण होते त्या नात्याची. ती कोणीही भरून काढू शकत नाही. पण या मृत्यू लोकाचा नियम आहे, उपजले ते नासे नासिले ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. मग आपल्या संस्कृतीमध्ये असेपर्यंत त्यांची सेवा करावी आणि गेल्यानंतर या उत्तर कार्याचा कार्यक्रम करावा. बऱ्याच लोकांना आम्ही प्रश्न विचारतो का हो, हे तेरवीचं कीर्तन का ठेवतात? आता तुम्ही नेहमी तेरवीचे कीर्तन ऐकणारी मंडळी, तेरवीचं कीर्तन का ठेवतात? तर एकानं सांगितलं म्हणे महाराज देवदर्शनाची वेळ 10:30 वाजता आहे, मग तोपर्यंत पाहुणे येतात, त्याला काही टाईमपास पाहिजे म्हणून आम्ही कीर्तन ठेवतो. असंही उत्तर असू शकते. एकाला विचारलं म्हटलं का ठेवता कीर्तन? तो म्हणे महाराज त्याचं असं आहे, आमच्या शेजारी ठेवता म्हणे, आमच्या गावात ठेवतात, आमच्याकडे पद्धतच आहे, मग लोक ठेवता म्हणून आम्ही ठेवतो. तर हे त्याचं उत्तर नाही आहे. त्याचं उत्तर हे आहे की तो गेलेला जो जीव आहे त्या जीवाचं तुमच्या माझ्यावर काय आहे? ऋण आहे. या कुटुंबावर त्यांचं ऋण आहे आणि त्यांच्या सद्गतीकरता प्रयत्न करणं हे आपलं काम आहे. मग त्या सद्गतीकरता आपण काय करतो? कर्मकांड करतो. आता या सर्व भावकीच्या लोकांनी पिंडदान केलेलं आहे, आता गंधपूजन झालेलं आहे, सर्व दर्शन घेत आहेत भूदेवांच्या हस्ते. मग हे कर्मकांडामध्ये, कर्मकांड हे शास्त्रामध्ये सूक्ष्म सांगितलेलं आहे. सूक्ष्म शब्दाचा अर्थ असा असतो, तुम्ही कोणत्या दिशेला बसून नमस्कार करता किंवा कोणत्या आसनामध्ये बसून नमस्कार करतात किंवा त्याच्या आधी काय खाऊन नमस्कार करतात त्याच्यावर त्याचं फल अवलंबून आहे. आणि एवढे सर्व नियम पाळणं या कलियुगामध्ये प्रत्येकाला शक्य होत नाही. ते कर्म मग सिद्धीत जाईल की नाही याच्यामध्ये थोडी अशाश्वती असल्यामुळे माझ्या माऊली ज्ञानोबरायांनी सांगितलं तुम्ही नामस्मरण करा, म्हणजे त्या नामस्मरणाच्या जोरावर काय होईल? न लगे दंडन मुंडन, न लगे पंचाग्नी साधन. तुम्हाला मग काही करण्याचं काम नाही. त्यांच्या प्रित्यर्थ नामस्मरण झालं की त्यांच्या सद्गतीचा मार्ग मोकळा. ज्ञानदेव सांगे झाला हरिपाठ, ज्ञानदेव सांगे झाला हरिपाठ, ज्ञानदेव म्हणे झाला हरिपाठ, ज्ञानदेव म्हणे झाला हरिपाठ.
सोपा पूर्वजांना वैकुंठाला जाण्याचा मार्ग हा काय होतो? सोपा होतो. आणि ते सद्गतीला गेले की आपलं कल्याण असते. पूर्वज सद्गतीला गेले पाहिजे, त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिला पाहिजे. पूर्वज सद्गतीला जाण्याचे अनेक मार्ग आहेत. त्याच्यामध्ये त्यांच्या स्मरणार्थ नामस्मरण करणे हा एक मार्ग आहे. त्यांच्या स्मरणार्थ कथा करणे हा एक मार्ग आहे. त्यांच्या स्मरणार्थ अन्नदान करणे हा एक मार्ग आहे. मग काही लोकांचं थोडं उलटं काम असते. एकानं मला विचारलं, म्हणजे ते सद्गतीला जातील हे मार्ग आहे, पण आमचे पूर्वज नरकाला गेलं पाहिजे त्याच्याकरता काय करावं? म्हटलं हे उलटं झालं, पण तरी सांगणं महत्त्वाचं आहे. कारण नरकाला जाऊ नये असं वाटत असेल तर मग त्याच्या व्यतिरिक्त जे असेल ते करणे हा त्याचा अर्थ आहे. कारण काही काही वेळेला सरळ सांगूनही काही समजत नसते, त्याला उलटं सांगावं लागतंय. नरकाला आपले पूर्वज जावे असं वाटत असेल तर मग आपल्याला 3 गोष्टी आवर्जून कराव्या लागतील. त्याचे प्रमाण असे आहे की तुमच्याकडे जर काही अधिकार असेल, तुमच्या अधिकारानं एखादी गोष्ट होत असेल चांगली किंवा वाईट, पण तुम्ही तुमच्या वैयक्तिक स्वार्थाकरता जर त्या अधिकाराचा दुरुपयोग केला तर 100% राजधानी एक्सप्रेसपेक्षाही वेगानं आपले पूर्वज नरकामध्ये जातात. असं मी नाही म्हणत, तुकोबाराय म्हणतात, लोभावरी ठेवणी हेत असत्य करी न्याय नीत त्याच्या पूर्वजा पतन नरकी किडे होती जाण. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. याचा अर्थ समजला का आपल्याला? तुम्ही एखादे अधिकारी आहे, तुम्ही एखादे काहीतरी तुमच्या हातात जे गोष्ट आहे आणि तुम्ही तुमच्या वैयक्तिक स्वार्थाकरता खऱ्याचं खोटं खोट्याचं खरं केलं, ते आता पुरतं तुम्हाला योग्य वाटेल, पण पुढे यम देईल ग्वाही. पुढे काय होईल? महाराज म्हणतात पुढे फार कठीण आहे. पूर्वजही नरकाला जातील, तुमचं आयुष्य तुम्ही दुरुपयोग केला म्हणून दुःखमय होईल. आणखी काय करावं महाराज? काही करू नका. रिकाम्या टायमात दुसऱ्याची निंदा करा आणि पहिल्या गाडीनं पूर्वज नरकाला पाठवा. पूर्वजासी नरका जाणे ते एक ऐका. काय संतांचं वचन आहे पहा. त्या पूर्वजासी नरका जाणे ते एक ऐका करा निंदा चहाडी मनी धरणी आवडी. दुसऱ्याची निंदा करा, चहाडी करा, म्हणजे पूर्वज नरकाला जातात. आणि आपल्याला ते नरकाला गेले की श्राप देतात. आहा गटा त्यांचे करती पितर. मग आपल्याला पितरांचा आशीर्वाद मिळावा असं वाटत असेल तर आपण त्यांची असेपर्यंत सेवा करावी. आणि ते गेल्यानंतर यथाशक्ती यथायोग्य अन्नदान. अन्नदान या शब्दाचा अर्थ आहे 1000 लोकांची पंगत नाही, 500 लोकांची पंगत नाही. एक पितर जरी आपण जीव घातला तरी मात्र ते अन्नदानामध्ये गणल्या जाते. आणि त्यांच्या प्रित्यर्थ नामस्मरण म्हणून हे तेरवीचं कीर्तन. आता तेरवीच्या कीर्तनाला किती लोक होते, कोणते महाराज होते, त्या महाराजले किती दक्षिणा दिली ती याच्यावर ते सद्गती अवलंबून नाही. बऱ्याच वेळेला आईवडिलांची सेवा न करता 50,000 रुपये देणगी देऊन महाराज बोलवले जाते. मग त्यांना का सद्गती मिळेल अशातला भाग नसतो. फक्त कीर्तन नामस्मरण हे व्हायला पाहिजे. आणि त्या अनुषंगाने खोडके परिवार आणि समस्त टाळकरी भजनी मंडळ यांच्या वतीने आजच्या कीर्तनाची सेवा आहे. बऱ्याच लोकांना बहाणा पाहिजे असतो. बहाणा म्हणजे निमित्त पाहिजे. काय महाराज कीर्तन ठेवायची इच्छा होती, पण पाणी पावसाळ्याचे दिवस आहे, लोक येतील नाही येतील. आता लोक येतील काही नाही, तू तर ठेवून पाय. जे आले ते आले, नाही आले ते नाही आले. कीर्तन झालं याला महत्त्व राहते. आणि म्हणून वैकुंठवासी त्र्यंबक अण्णा खोडके यांच्या उत्तर कार्याच्या निमित्त कीर्तनाची सेवा आहे. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आपण सेवेकरता निवडलेला आहे. अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला भगवंताची आठवण करून देतात. विठ्ठला 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 विठ्ठला. आठवण करून देतात. याचा अर्थ आपण आठवण विसरलो म्हणून आठवण करून देतात. आता लक्ष देऊ नये का, अगदी 20 मिनिटाची आपल्याकडे वेळ आहे. तुकोबाराय आपल्याला आठवण करून देतात. याचा अर्थ असा आहे, आपण काही गोष्टी विसरत असतो. विसरणे हा माणसाचा काय आहे? स्वभाव आहे. काय करायचं हे व्यक्ती विसरून जातो. माझ्या मते जे चांगलं करायचं आहे ते तर नक्कीच विसरून जातो. सर्व जरी विसरलं तरी मात्र संत आणि शास्त्र आपल्याला असं सांगते की तुम्ही 2 गोष्टी
लक्षात ठेवा. कोणत्या? एक लग्नाचा वाढदिवस आणि गॅस कधी भरला ते हे लक्षात ठेवायचं सांगितलं का? नाही नाही, आपण हे काय करतो, कॅलेंडरवर लिहून ठेवतो. हे विसरले तर चालून जाईल, पण दोन गोष्टी ध्यानात ठेवा. एक पहिली गोष्ट की ज्या भगवंतानी मला आतापर्यंत जिवंत ठेवलेला आहे तो भगवंत, कोरोनाच्या एवढ्या लाटा निघून गेल्या, आपण राहिलो, हे देवाचे आपल्यावर काय उपकार आहे. आपल्याला आतापर्यंत त्या देवाने नेलं नाही, हे त्या देवाचे उपकार आहे, हे ध्यानात ठेवा. आणि दुसरी गोष्ट ध्यानात ठेवण्यासारखी आहे की एक दिवस हे सर्व सोडून, हा देह सोडून आपल्याला काय करायचं आहे, जायचं आहे, मरायचं आहे. हे मरण आणि देव या दोन गोष्टी ध्यानात. मरण लक्षात ठेवलं पाहिजे. मरण आपल्या लक्षात जरी नसलं तरी ज्याच्या हाती मारणं आहे त्याचं तर मात्र लक्षात आहे. आपण जरी मरण विसरलो असतो, तुका म्हणे कैसी, तुका म्हणे आता उघडारे डोळे जाणून आंधळे होऊ नका, मरणाची कार्य नाही आठवण. मरणाची आठवण जरी नसली तरी मात्र आपल्याला आठवण नाही की हा देह आपल्याला सोडायचा आहे. पण हा देह ज्यांना घ्यायचा आहे त्या यमाला मात्र आपली रात्र दिवस आहे. घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे. तो भोगून राहिला. काय भोगतो? आपलं आयुष्य भोगतो की याचे अजून किती शिल्लक आहे. हा कशी गंमत आहे. तुम्ही एखाद्या बँकेचं कर्ज काढलेलं असतं, हप्ता भरायचं तुमच्या ध्यानात नाही, पण झाले हप्ता घेणार बचत गटाचा, ते तुम्ही तोंडही धुत असले तो तुमच्या दारी येते. मावशी आज त्या बाहेर बोलून कोण्या आपल्या ध्यानात नाही. आणि जीवाचा स्वभाव आहे, घेल कोणाचे आहे हे ध्यानात नाही, पण कोणातून घेणं आहे हे ध्यानात. यादी बाग अशी असते की मला कोणातून घेणं आहे, पण कोणाचे घेणं आहे हे अजून ध्यानात. तसं काळ हा प्रत्येक क्षणाला आपल्या उस्ताजवळ आयुष्य मोजाया आयुष्य काय झालेलं आहे, मोजायला बसलेला आहे. काय शब्द वापरला तुकोबारायांनी? मापारी. मापारी म्हणजे अण्णाचे मापारी नाही, चिचपूरचे हे रस्त्यानं हॉटेल आहे मापारी ते नाही. मापारी म्हणजे माफ करणारा. माफ करणारा म्हणजे जसे कापूस विकत घ्यायला लोक व्यापारी, त्याच्याजवळ असते एक मापारी, तो काट्यावर असतो. तो काय करतो, पहिल्या काट्यापासून लाभ आहे आणि दुसरा झाला की दोन. त्याला माहित आहे एकही दोन हुकला की वडनेर आहे ना. आपण व्हिडिओ पाहिले की त्याले म्हणजे आपण गप्पा करा, पण त्याले मापात करता येत नाही, मापात पाप करता येत नाही. लोक त्यांना सोडत. आता लक्ष देऊन राहिला तो मापारी प्रत्येक क्षणाला तो म्हणतो किती तसं काळ आपण प्रत्येकाने स्मरण ठेवलं पाहिजे की एक दिवशी आपल्याला हे सोडून जायचं. वाढदिवस म्हणजे काय आनंदाची गोष्ट नाही, त्याचं नाव आहे वाढदिवस, पण तो घट दिवस आहे. तो दिवस सांगते की ते 41 झाले, आता ते 42 सुरू झाले. हा, तुझे दिवस आता कमी राहिले. म्हणजे तुझे जर एकूण 45 असतील तर तिच्यातले आता ते अजून किती राहिले? फक्त 4 वर्ष राहिले. ते जर 60 असतील तर किती राहिले? 18-19 राहिले. लोकांचा वाढदिवसाच्या शुभेच्छा. शुभेच्छा नसतात त्या कशा असतात? घट दिवसाच्या शुभेच्छा. आणि म्हणून लक्ष देऊन ऐका, कधी देहा जाईल, जशी कधी लाईन जाईल आणि कधी येईन काही सांगता येते का? गेली बी नाली बी. सास रुक जाएगी चलते चलते, आणि हे काय, क्षमा बुझ जाएगी चलते चलते.
लक्ष देऊ नये का? तसा प्रत्येक क्षणाला काळ आपला मोजत असतो. महाराज म्हणतात मरणाची काय ठेवा, आठवण ठेवा. याच्या मागे काही तर कारण असेल. महाराज मरणाचं स्मरण, मरणाची आठवण आम्ही का ठेवावी, याचे कारण असलं पाहिजे. तर संत सांगतात मरणाचं स्मरण असलं की जीव हा भोगापासून प्रवृत्त होतो, भोगाच्या दूर जातो. मला सांगा, कोरोना काळामध्ये आपल्याला प्रत्येकाला मरण असं दारात दिसत होतं. किती आपण धाकी पडलो होतो मरणाचं. दररोज काहीतरी फोनवर बातमी यायची, पॉझिटिव्ह निघाले, तिकून टाकून आणले, पन्नीत गुंडून आणले, कठीण होतं. मग त्यावेळेला लोक टीव्हीवर सर्व चॅनल पाहत होते का? फक्त 3च नाटकं पाहत, महाभारत, रामायण आणि श्रीकृष्ण. त्यावेळेला प्रत्येक घरी काय करत कोरोना काळात? हरिपाठ, भजन, नामस्मरण, आरती. तेल माहित होतं कधी आता मरण येईन, आपला नंबर कधी लागू शकते. मरण समोर दिसलं की जीव परमार्थ करतो. एक व्यक्ती संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांकडे गेली आणि त्याने सांगितलं, महाराज माझ्याकडे भरपूर संपत्ती आहे पण माझं काही लक्ष भजनात लागत नाही. मी तेरविले बी गेलो म्हणे तर नातेवाईकाच्या घरी चहा पेत सुट्टो पण कीर्तनात बसत नाही, इतका आगाव आहे म्हणे मी. असा तो म्हणे. आणि बरोबर पंक्तीचा टाइम झाला, भोगा बंद झाला की मी येतो म्हणे तिकडे. असं माझा स्वभाव आहे म्हणे. तो त्याला सांगे इथं कोणी नाही तसं सर्व आले. तो म्हणे मग काही मन कीर्तनात भजनात प्रवचनात लागत नाही. नाथ महाराजांनी सांगितलं हात दाखवा. हात दाखवा म्हणजे तुम्ही हात पाहता म्हणे. हो, कारण अंगठा लावल्याशिवाय तर काही पैसे निघत नाही लाडक्या बहीणचे की ज्येष्ठ नागरिकचे. काहीतरी अंगठा लावणंच पडते, हात पाहणंच पडते रेषा. नाथांनी सांगितलं आम्ही वर्तमान जाणणारे लोक आहे, भविष्य जाणणारे लोक आहे. आमचं वर्तमान खोटं आहे का? नाही, खोटं नसते. लटिकेनं बोलू आम्ही, वर्तमान खोटे. आम्हाला भविष्याचं ज्ञान आहे. पण दादा तुम्हाला यायला उशीर झाला. आजचा वार आहे बुधवार आणि पुढच्या बुधवारी तुमचा शेवटचा दिवस आहे, तुम्ही मरणार आहे. तुम्हाला यायला झाला उशीर. आता त्याने काय करावं मग? शेजारचं इकरी आहे की नाही वावर हे पहा काय? नाही 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 नाही, त्यानं लावलं भजन करणं. तो म्हणे आता 7च दिवस राहिले, काही खरी नाही. पण काय योग, 8 दिवस झाले तो मेला नाही मग. आणि गुरुवारी महाराजकडे गेला म्हणे का तुम्ही खोटं बोलायला लागले तर आम्ही ना कुठे जाऊ. म्हणजे मी काय खोटं बोलले? तुम्ही म्हणा 8 दिवसात मरणार आहे. अरे तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. तू काय सांगितलं? माझं भजनात मन लागत नाही, भोगामध्ये मन लागतं, त्यागामध्ये मन लागत नाही. पण का लागलं तुझं मन? म्हणे मला समजलं होतं की मी 8 दिवसांत मरणार आहे. म्हणे तेच ध्यानात ठेव की एक दिवशी मला मरायचं आहे. असं ध्यानात राहिलं की आपोआप तुला हरिपाठ घ्यावा वाटेल. पण जोपर्यंत मरणाचा विसर पडलेला आहे तोपर्यंत तू भोगाच्या नांदी राहशील. आणि भोगामध्ये रोग आहे. पूर्वीच्या काळामध्ये लोक उंदीर पकडायचे, पापाला घाबरायचे, ते उंदीर मारायचे औषध टाकत नव्हते. आता तर काही काही म्हातारे दिवसभर बॅट चार्जिंग करून ठेवता मच्छर मारायला. इतकं पाप आहे त्याच्यात. म्हणजे ते नाली जे सोडेल आहे गल्लीमध्ये त्याच्या सांडपाण्याची, तिले पाईपनी बसवत तो आगाऊ. तो मच्छराची बॅटरी चार्जिंग करून ठेवते आणि संध्याकाळ झाली की कोपऱ्यामध्ये तडतड 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 तडतड. तर पापच आहे ना ते. निर्माण तू न केली, तू नाली भुसते आजारी, कशाला मच्छर होते. पण लोक पुढचं पाहतात. मग असं पाप करणारे लोक म्हणतात माझ्या टोंग्याचं ऑपरेशन कुठेच होत नाही, कुठेच होणार नाही. एवढे रोज मच्छर मारतो तू. गंमत आहे का? जीवच आहे ते, जीव हत्या आहे ते. ऐका, मग पूर्वीचे लोक पापाला घाबरायचे म्हणून ते कोणतंही कर्म करताना असं विचार करायचे. मग ते काय करायचे? अशा गोड्या नाही टाकायचे की मेले पाहिजे बा उंदीर. नाही नाही नाही, ते पिंजरा ठेवायचे. त्या पिंजऱ्यात उंदीर पकडत आणि दूर तिकडे निंबोळा रोडनं सोडून द्या. माहिती आहे तुम्हाला? दुसऱ्या गावात. म्हणजे आपल्या गावातले उंदीर, ते उंदीर फार खतरनाक असतात. मग यानं काय केलं की पिंजरा घेतला. पण उंदीर एवढा चतुर आहे की तो सहजासहजी पिंजऱ्यात जाणारा नाही. मग त्या उंदराला भुलवण्याकरता तो त्या पिंजऱ्यामध्ये काहीतरी खाण्याच्या वस्तू टाकत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने पूर्वीचे लोक काय टाकायचे
की पोंगे वगैरे आणायचे, आणखी भुईमुगाच्या शेंगा आणायचे. पण काही चटके उंदीर होते ते भजी बी टाकावं लागत. कारण चटके उंदीर ते कसं आहे की स्टँडवर जाता बरोबर आणि उतरता बरोबर तर भजे आणि मिरच्या आहे की नाही. घरचे भजे कडक लागतात, बाहेरचे एकदम चांगले लागतात. तसे चटके उंदराय करता भजे बी राहत. आणि तो उंदीर येत जाय त्या पिंजऱ्याच्या भोवती चक्रा मारत होता. पण त्या पिंजऱ्याची एक वैशिष्ट्य आहे महाराज. त्या पिंजऱ्याचं वैशिष्ट्य असं होतं की वन वे होता तो. जसं एकदा रोडच्या खाली उतरला की त्याला चवड्याला डायरेक्ट तिकडेच मार्ग आहे, चांदूर फाट्या परत चढू शकते का तो, नाही तर परत जाय. मग तसा वन वे होता तो. नाही का मग तो गेला ते भजे खायला. पण उतरता बरोबर त्यानं पहिले पाहिलं की खाणं झाल्यावर बाहेर कुठून निघणार. खाण्याच्या आधी त्यानं काय पाहिलं, बाहेर कुठून जाणार. ते त्याला रस्ता दिसला नाही. त्याच्या पुढे भजे होते, पोंगे होते, पण तो तोंडबी लायना. एक जण म्हणे त्याचा श्रावण महिन्याचा उपास असेल. मग भुईमुगाच्या शेंगा होत्या, पण तो शेंगा बी खायना. का ना खात होता तो, कारण त्याला माहीत होतं आता आपलं काही खरं नाही. उंदराची गोष्ट नाही, आपली गोष्ट आहे. आपण या संसार रूपी पिंजऱ्यामध्ये आहे. अनेक भोग आपल्या पुढे ठेवलेले आहे. पण आपण त्या भोगांना स्पर्श केव्हा करणार नाही, ज्या वेळेस आपल्याला समजेल. पाहतो उंदीर घेऊन जाई बोका, पाहतो उंदीर घेऊन जाई बोका, पाहतो उंदीर घेऊन जाई बोका, पाहतो उंदीर घेऊन जाई बोका. तैसा काढलो का, तैसा काढलो का, तैसा काढलो का, नेत असे पाहतो उंदीर घेऊन जायो का, पाहतो उंदीर घेऊन जायो का. माझे तुकोबरा म्हणतात बघा, तो काळ तुम्हाला आम्हाला घेऊन जाईल. कसा, त्या उंदराप्रमाणे. जसा तो बोक्या रूपी काळ उंदीर रूपी जीवाला घेऊन जातो, तसा आपल्यालाही घेऊन जाईल. मग एक म्हणे महाराज घेऊनच जाईल ना, भजन केलं तरी घेऊन जाईल, आणि नाही भजन केलं. तुम्ही ना असं ऐकला का की भजन करणारे मरत नाही, कथा कीर्तन करणारे मरत नाही, उलट ते इतर लोकांपेक्षा लवकर मरतात. का लवकर मरतात, कारण त्याचा खायचा टाईम नसते, झोप्याचा टाईम नसते. बाकी लोकांपेक्षा त्याचं शेड्यूल वेगळं असते आणि रोज पाहुणचार असते. त्याच्यामुळे ते लवकर जातात भजन कीर्तन करणारे. मग म्हणे करून काय फायदा, तर त्यातलं उत्तर असं आहे पहा, फार गोड आहे. उंदीराला नेणार आहे बोक्या. तुम्ही आम्ही सर्व उंदीरच आहे. काही उंदीर भजन करणारे आहे, काही भजन करणारे नाही. पण बघा ती जी माजर असते की नाही, ती उंदराला खाते. तुम्ही पाहिलं असेल, अशी तासन तास बसून असते जिथून उंदीर येणार आहे. असं वाटते आज मौन धरेल आहे. मौन, ज्ञानदेवा मौन, जपमाळंत. मोठी साधू झाली वाटते माजर, असं कोणाला वाटते, लोकायले. पण जसा उंदीर आला, जबवरी रे तब वरी रे, उंदीर आला की माळ काढलीच समजा तिनं. मांजरनं एकादशी असली, काही असू द्या, तिनं उंदीराला धरलंच पाहिजे. एकदा का धरलं त्या जबड्यामध्ये की ते सोडत नाही. मग ची करके चाकर, शेपटी सहित उंदीर स्वाहा. तिचे दात एवढे तीक्ष्ण आहे, बर नखही तीक्ष्ण आहे, धरते ते त्याला, पकडले तर एकदा सोडत नाही, असा तिचा जबडा आहे. पण त्याच मांजरच्या तोंडामध्ये तुम्ही त्या उंदरासारखेच कोवडे नरम तिचे पिलं पाहिले असते. नरड्याशी धरते ते, त्याच दातात, ज्या दातात उंदराला धरलं त्याच दातात पिलांना धरलं, असं लटकवलं त्याला. एक घर, दोन घर, तीन घर नाही, किती घर, 7 घरं मोजले का तुम्ही. असं म्हणता पहिल्यापासून की 7 घरं ते फिरवते. पण मला सांगा, कधी त्या पिलाला जखम होऊ देत नाही. दृष्टांत संपला. काळरूपी बोका सर्वांना घेऊन जाणार आहे, पण जो वारी करणार आहे
मुक्ताबाईची वारी, सखाराम महाराजची वारी, पंढरपूरची वारी, त्याला पिलाप्रमाणे काळ घेऊन जाणार आहे. जो परमार्थ करणार नाही त्याला त्या उंदराप्रमाणे घेऊन जाणार आहे, असा त्याचा सरळ सरळ अर्थ आहे. म्हणून मरणाचं स्मरण पाहिजे आणि दुसरं देवाचं स्मरण पाहिजे. तुकोबाराय म्हणतात कारे. आता इथं शब्द काय वापरला? कारे. कोणाशी बोलताना आपण कारे म्हणू शकतो का? कारे पाणी आण रे, तो म्हणीन ती आज घरी जाय रे, माझ्या बापाला देत नाही, मी तुला कुठून देऊ? कारे म्हणू शकत नाही. आणि तुकोबाराय सारखे तर म्हणूच शकत नाही. पण कारे शब्द व्यवहारामध्ये सहजासहजी येत नाही. दोन व्याख्या लक्षात ठेवा. एक तर समोरचा आपल्याशी बैमान झाला तर कार्य शब्द येतो, एक तर समोरच्याच्या हिताचा आपल्याला कळवळा असला तर कार्य शब्द येतो. आपला मुलगा आहे, एकदा दोनदा तीनदा त्याला समजून सांगलं, डावात बसू नको, आकडा लावू नको. एकदा झालं, दोनदा झालं, मग तीनदा बाप म्हणते कार्य तुले जनाची नाही तर मनाची लाज आहे की नाही? वाडवडिलांनी एवढं कमवून ठेवलं, असं रिकाम्या गोष्टीमध्ये खर्च करशील, खबरदार, आता जर केलं तर तुला मारेल. कार्य म्हणतो त्याचा कळवळा आहे म्हणून. आणि एखाद्याने पैसे उसने घेतले असावे, तारीख पे तारीख दिलेच नाही, आणि एक दिवशी भेटला मग नांदुऱ्याच्या बाजारात, मग आपण काय म्हणू, चला चहा घेऊ. त्याला लोक म्हणतील का रे तू माझे पैसे घेतले पण दिली नाही, बैमान झाला. मग तुकोबारायांना तसं या जीवाबद्दल वाटलं. जीवाच्या हिताचा कळवळा तुकोबारायांना येतो, हिताचा कळवळा. म्हणून तुकोबारायांनी आधी लागोनिया पाया विनवती तुम्हाला, करत टाळी बोला मुखी नाम. बाप म्हटलं करा रे बापांनो साधन हरीचे, आणि मग म्हटलं कारे नुम जशी दगडा. तू दगड आहे का? तुला इतके वेळ सांगितलं भजन कर, ऐकलं नाही तू? अरे तू दगडापेक्षाही बेहत्तर आहे. आता तरी उघडी डोळे, जरी हे अध्यापन आकडे, मातेची आखोडे दगडाला पोटाशी, त्यापेक्षा दगड बरा. चांदूर विसव्याकडे एक माणूस तिकडे चालला, आणि त्यानं उभा असला, एक माणूस स्टँडवर उभा होता. त्याला विचारलं की ते पुढचं गाव किती किलोमीटर आहे, डिगी किती किलोमीटर आहे? तो म्हणे तुले सांगायला उभा आहे का मिळेल सांगा. असे आगाऊ लोक असतात, आणि तेच रिकामी उभे असतात. ज्याला काम आहे तो कशाला उभा राहीन घेणे. मग तो म्हणे तसं नाही, हा रस्ता कुठे जाते? तो म्हणे हा रस्ता कुठेच जात नाही, माझा जन्म झाला तर इथं आधी म्हणजे जास्त जागावर दिसते बा, याच्या काही नांदी लागायला पुरत नाही. तो मोटरसायकल घेऊन पुढे आला, त्या नाल्याच्या वरे चढला. तिथं मग त्या डाव्या बाजूला एक दगड होता, 2.5 फूट खाली गाडेल आणि 2.5 फूट वरे पांढरा रंग देईल, त्याच्यावर लिहिलं होतं डिगी 4 किलोमीटर. मग त्याच्या मनात विचार काय आला की त्याच्यापेक्षा तर हा पुरला जो दगड होता तो. तसं तुकोबारायांना म्हणायचं आहे की तुझी बुद्धी दगडापेक्षा जड आहे का? अरे मी तुला सांगतोय की तू भगवंताचं भजन कर. मग जेव्हा ऐकत नाही, पाया पडून हात जोडून बाप बनून, तेव्हा तुकोबारायांना कारे ना आठविसी. तू आठवत नाही कोणाला? कृपाळू देवासी. त्या कृपाळू देवाला तू आठवत नाही. तो देव कृपाळू आहे. तू आईच्या उदरामध्ये होता त्यावेळेला देवाला वचन दिलेला, एक वेळ करी या दुःखा वेगळे. पण तू आता बाहेर आला आईच्या उदरातून, गर्भवासाचे दुःख गाडे कोणापुढे सांगावे. 9 मास कष्टलाशी किती, नाकी तोंडी कुर्मी किडे विष्टालेप, सोहीकडे असं गरम होत होतं. आजच तर कोंदट वातावरण आहे, तर या कणाती लावल्या थोडा जीव घाबरायला लागला. आईच्या उदरात 6 इंचाची ते गर्भपिशवी आहे. पहा तुम्ही सोनोग्राफीत आपण पाहतो, आता सरळ लेटेस्ट झालेलं आहे का? तर त्या एवढूशा गर्भपिशवीमध्ये 3.5 किलोचं लेकरू कसं कोंडत असे, आणि एवढ्या त्या श्वासोश्वास घेण्याकरता त्रास होतो. तो देवाला म्हणतो देवा एकदा काढ बाई, मी तुझं भजन करेल. आठवीन पाय हा माझा नवस. आणि जसा जन्म झाला तसं रात्रंदिवस तर सोडा, पण एकादशीला बी याचं रिकामपणी विठ्ठल मंदिरात जाऊन दर्शन घ्या. रामनवमीच्या दिवशी नाही, फक्त पोयाच्या दिवशी जाते बैलासोबत. जाती संग माती खावा लागतो. अरे भार वाहे तो रषभ. रषभ म्हणजे बैलच चांगला. आपल्याला उपमा दिल्या संतांनी. काही काही माणसं तर असे आहेत, जनावरांच्या उपमाही कमी पडतात, म्हणजे त्या जनावराचा अपमान आहे. लोक काय काय माणसं, तू डुक्कर आहे का? तर डुकराच्या पेक्षा बी कमी त्याचं जीवन बेहत्तर असते. एक म्हणे असं कसं म्हणता, म्हटलं पाय डुक्कर असं आहे, किती बी पॉश फरशी असली
तुम्ही ना मला एक तरी डुकराचा फोटो व्हायरल असा दाखवा की तो चांगल्या जागी लोळून राहतो. किती पॉश घर असू द्या, तो लोळत नाही, त्याला माहित आहे नाला भला ना आपण भला. पण काही काही लोक पाच फरशीवर राहतात त्याच्या जागी लोळायला जातात, मग त्याचा अपमान आहे की नाही? बाजाराच्या दिवशी जास्तच जातात. महाराज मानव देह प्राप्त झालेला आपल्याला तुकोबारायांतात तू विसरला देवाला, विसरू नको. तू काय कर, त्या कृपाळू देवाचं काय कर, आठव कर. तो देव कसा आहे, कृपाळू आहे. नुसता कृपाळू नाही, तुका म्हणे हातव कृपेचा सागर, तुका म्हणे हातव कृपेचा सागर, नामासाठी पार पाविल, नामासाठी पार पाविल, आलिक नका पडू गबाळाचे घरी, आलिक नका पडू गबाळाचे घरी. तो देव कृपेचा सागर आहे. तू त्या देवाची आठवण कर. तारे ना आठवीसी कृपाळू देवासी, तो सर्व जगाला पोचणार आहे. ऐकलं एका जणानं, उभा राहिला. कीर्तनात नाही, तुकोबारायाच्या कीर्तनात. आपल्या कीर्तनात एवढं मन लावून कोणी ऐकतच नाही की उभं राहून विचारीन कोणी. त्याच्या कीर्तनात उभे राहिले, कारण मन लावून ऐकत होता की महाराज सांगत होते 20 मिनिटापासून देवाचं भजन करा, भजन करा, आठव करा, आठव करा. त्याचे आपल्यावर उपकार आहे, आपण या मानव देहात आलं तर भजन केलं पाहिजे. मग यानं ऐकलं आणि यानं महाराजला विचारलं. तो ऐकणारा होता. तो म्हणे तुकोबाराय, तुम्ही 20 मिनिटं झाले सांगून राहिले आणि तुमच्या तर आता 12च मिनिटं राहिले. 10 वाजून 20 मिनिटं आहे म्हणे तुमच्याकडे वेळ. आता तर 8 मिनिटं झाले, 10-8 झाले. आणि मग तुम्ही मला सांगा की तुम्ही ज्या आतापर्यंत आम्हाला गोष्टी सांगितल्या, तो देव जगाचं पोषण करत असेल म्हणे, पण आमचा काही विश्वास नाही. आम्ही आईच्या उदरात होतो, देवाला वचन दिलं ना, तुमच्या ध्यानात आहे ना आमच्या ध्यानात आहे. संत सांगतात, आमचा काहीचा विश्वास असतो, काहीचा नसतो. राष्ट्रसंतांचं ते एक उपहासात्मक भजन आहे. त्यांचे भजन बरेचसे उलटे असतात. कशाला पंढरीला जातो, याचा अर्थ असा नाही की जातो कशाला. त्याचं म्हणणं आहे आईवडिलांची सेवा करत नाही, पंढरपूरला जातो तर काहून जातो. ते म्हणता भंडारे कशाला करतो. आता गावात गरीब उपाशी लोक राहतात आणि तुम्ही बाहेर गावाला भंडारे करता. आम्ही तिरुपतीला 3 लाख दिले, गावातल्याच मंदिराला देता, त्याची भीत पडेल. असे उलट ते उपदेश करतात तुकडोजी महाराज. तसं त्यांचं एक भजन आहे, क्या कहते हो बात पुराणी, तुम नहीं जानी हम नहीं जानी. तुझं विश्वास नाही ना, मग टेन्शन घेऊ नको. अशा नास्तिक लोकांना, ज्याचं चर्मचक्षुवर विश्वास आहे, बाप दाखव नाही तर श्राद्ध कर, असे काही विंडोक लोक आहे या जगात. त्यांचा काही गोष्टीवर विश्वास आहे, काहीवर नाही. ते म्हणता महाराज, हे तुम्ही ना आता सांगलं की नाही, याच्यावर आमचा विश्वास नाही. आम्ही देवाचं भजन करू, पण असे काही पुरावे आम्हाला द्या की आम्ही देवाचं भजन केलं पाहिजे. तुकाराम महाराजांना माहिती होतं अशा डोक्याचे लोक कलियुगात राहतील. कमी हळद न पिवळे होईल हळकुंड, अल्पज्ञानी परी. मग महाराजांनी त्यांना बरोबर घेतलं. महाराज म्हणतात, बरं झालं देवानं काही बटणं त्याचा जो ठेला आहे, हे पाणी पड्याचं बटन त्याच्याच आहे, हवा याचं बटन त्याच्याच आहे, रक्त बनवायचं बटन त्याच्याच आहे. हे 3-4 बटणं जर माणसाच्या हाती लागले ना, मंदिर वसानच आहे. तरी बी देव तरी देवाजवळ काय आहे, त्याने त्याचं सामर्थ्य. मग तुकोबारायांना वाटलं या लोकांना सांगू द्या मला, पण तो म्हणे बुवा जे बी सांगणार असेल ते 10 मिनिटात सांगा, त्याच्या पुढे आमची बी ऐकायची मानसिकता राहणार नाही आणि भाजी बुडी लागली की खायच्या कामाची राहत नाही. मग ठीक आहे, जे बी सांगेन ते प्रमाण न म्हणता बा पटपट तुम्हाला सांगतो. पहिलं चरण दुसरं चरण काही बोलत नाही. तुकोबारायांचा ठीक आहे, बाकीच्या गोष्टीवर तो ध्यान नाही, पण जरा शांततेत बस खाली, माझ्या पुढे बस, इकडे. महाराजही बस. म्हणे का रे, तू देवाचं भजन कर असं मी तुला सांगितलं, पण तू म्हणतो माझा एवढा काही विश्वास नाही. पण मी तुला आता 3च गोष्टी सांगतो. किती? 3. तुम्हाला बी सांगतो, जर या 3 गोष्टी संध्याकाळपर्यंत तुमच्या मेंदूला झंझणा जर आला तर देवाचं भजन करायचं, नाही तर कालपासूनच सोडून द्यायचं. एक जण म्हणे माझ्या मेंदूला झंझणा येणार नाही. म्हटलं काहून? मला नाहीच. हा, म्हटलं ते जाऊ दे, मग ते आता बच्चं काम लिहिले तेचा विषय आहे. बरोबर आहे की नाही? ऐका आता. त्याला म्हटलं का रावा, तुकोबारायांनी शब्द दिला, एक प्रमाण दिलं की ज्या वेळेला तू प्रश्नात, आता महाराज म्हणत होते भजन करा, पण त्याला विचारलं मग महाराजांनी
प्रश्नार्थी चिन्ह, हा व्याकरण घेतलं. बाळा दुधा कोण करी ते उत्पत्ती, हा झाला प्रश्न. की बाळाला जे आईच्या स्तनामध्ये दूध निर्माण होते हे कोण निर्माण केलं? आईलाही वाचवतो आणि बाळालाही वाचवतो असा कोण आहे, याचं उत्तर दे. म्हणजे महाराजांचं असं म्हणणं आहे की एखादी माता माऊली प्रसूत झाल्यानंतर तिचं पहिलं बाळ आहे आणि ते बाळ होण्याच्या आधी, ती संतती होण्याच्या आधी त्या मातृत्वाला, त्या आईला प्रेमाचा पाना नाही, दुधाचा पाना नाही, अमृताचा पाना नाही. पण जसं ते बालक जन्माला आलं आणि येता बरोबर डॉक्टरांनी सांगितलं की याला आईचं दूध पाज, मग त्या आईनं त्याला आपल्या स्तनाशी लावलेला आहे, तर त्याला अमृताचा पाना पाजलेला. वा वा वा, तुकोबाराय म्हणतात त्या एका क्षणामध्ये त्या आईच्या स्तनामध्ये दुधाची निर्मिती करणारा कोण आहे? आणि तुमच्यात जर विज्ञानात ताकद असेल तर त्या पद्धतीचं तुम्ही बनवून दाखवा. डॉक्टर म्हणतायत ऐका, आईचं दूध त्याला पाजा. डॉक्टर साहेब काही कारणास्तव, शारीरिक व्याधीमुळे, काहीतरी कारणास्तव लाखात एखाद्या वेळेला आई साहेबांना मातृत्व नाही आहे, ते प्रेमाचा दुधाचा पाना त्यांना उत्पन्न होत नाही आहे. आता काय करावं लागेल? याच्याकरता आमच्याकडे काही दुसरी औषधी लागेल का? पिंकू ग्राईप वॉटर वगैरे. डॉक्टर म्हणतात ते चालणार नाही. त्याच्याकरता एक पर्याय माझ्या भगवंतांनी दिला, याला शुद्ध गावरान गाईचं दूध पाजा, जर आईचं दूध नसेल तर. म्हणून गायला माय म्हटलेलं आहे. लक्ष देऊ नये, गायला माय का म्हटलं? कारण आईच्या दुधानंतर एकच दूध त्या लहान बाळाला चालते, गाईचं दूध. त्याच्यामध्ये सोन्याचे कण आहे. ऐका, लक्ष देऊ ना. हा, म्हणून आईच्या दुधाची ताकद आहे. भांडण झालं की लोक असं म्हणत, मी ये रे अमर डेअरीचं दूध पेल अशिंद बाहेर, असं म्हणता का? खरी सांगा, असं म्हणता का? कोणाची डेअरी आहे तुमच्या? त्याच्या डेअरीचं आपल्याला काय करणार? तो म्हणते येशील तर ये, तुझ्या आईचं दूध पेला असेल तर बाहेर. हा, आईच्या दुधाची काय आहे ते ताकद आहे. लक्ष देऊन आहे का आता? मग तिथं दुधाची निर्मिती कोणी केली? बरं, जेवढं त्या बालकाला पाहिजे तेवढंच, त्याला त्याचं अपचनही होत नाही आणि तू उपाशी राहत नाही. बघा बरं, याच्या मेंदूला झटकाच बसला. हा म्हणे विज्ञान एवढं पुढे गेलं पण अजून हा शोध तर काही लावला नाही, लागणार नाही पुढे. लक्ष देऊन आहे का? सृष्टीच्या अंतापर्यंत हे जमणार नाही आपल्याला विज्ञानाला. आता ते क्लोन बालक निर्माण होता पण ती यायची बराबरी करतील तसं नाही, ते वेगळा विषय आहे. ते जरशा काही सारखा विषय झाला, इकडचं तिकडचं जमा करून ते. आता ते विज्ञान आहे ते या सृष्टीला हानिकारक विषय आहे. अनैसर्गिकपणा येतो आणि अनैसर्गिक झालं की सृष्टीचं संतुलन बिघडते. जसं गर्भामध्ये काय आहे याचा शोध, सोनोग्राफी चांगली गोष्ट आहे, पण त्याचा झाला दुरुपयोग, मुलीच्या झाल्या हत्या, सृष्टीचं झालं संतुलन करा. आणि त्याचे परिणाम आता दिसायला लागले. कुत्रे हिंडायला लागले आणि जे भाकर उघडी दिसली ते घेऊन पळायला लागले. नालायकाच्याच मागे जास्त आहे, चांगल्याच्या मागे कोणी नाही. आता लक्ष देऊन आहे का? मग त्याच्या लक्षात आलं, म्हणे महाराज 2च मिनिटात तुम्ही ना तो विचार करायला लावलं. महाराज म्हणता हे जाऊ दे, हा तर एकच दृष्टांत सांगला, असे हजारो आहेत, पण आता पुरते 3 सांगतो. हन्नाच्या 13वीच्या कीर्तनात, बाकीचे मग सांगेल. महाराज म्हणतात उन्हाळ्यामध्ये सर्व दूर काय असतं? उन्हाळा. एवढे पिकं वाढलेले असतात, खन सर्वे गाव. पान नसते, पान एकाही झाडाला असते का? एप्रिलमध्ये नसतेच, मे मध्ये तर सपशेल नाही. पण काय त्या देवाची किंमत आहे. जे ग्रामपंचायतचे लोक झाडं लावतात की नाही, रोजगार हमी काही असते काही पोर्टलवर असतात, मग तेले सलाईन लायला असते त्या झाडाला, रोडच्या आजूबाजूला शिशा बांधेल असतात. 20-20 झाडावर एक माणूस, तरी सुद्धा ते झाडं वाढतात. पण माझ्या तुकोबारायांनी दुसरा प्रश्न केला की या सातपुड्या जंगलात इथून दिसते, त्याच्यामध्ये फुटे तरुवर उष्म काल मासी. उष्म म्हणजे उन्हाळ्याच्या काळात, महिन्यात, उन्हाळ्याच्या ऋतू 6, त्याच्यातले हे ऋतू तुम्ही त्या आपल्या हेमंत शिशिर या ऋतूमध्ये पहा. तुम्ही काय झालं? वाढलेले झाड आहे. पण गुढीपाडव्याच्या दिवशी जाऊन पहा, त्या वाढलेल्या झाडाला काय आहे? तिथं कोण पाणी दिलं? फुटे तरुवर उष्मकाल मासी, जीवन तयासी कोण घाली. आणि मग उरलेल्या 5 मिनिटात तुकोबाराय म्हणतायत, अरे किती मिनिटं राहिले महाराजकडे? फक्त 5 मिनिटं.
आणि त्या 5 मिनिटामध्ये हारबी घालणार, घालून घेऊ शेवटी. मग तसं महाराजांनी सांगितलं, लक्ष देऊ नये. जन्म झाल्याबरोबर आईच्या स्तनात दुधाची निर्मिती केली हे फार मोठी गोष्ट नाही. लक्ष देऊ नये का? तुमच्यासारखे ऐकणारे मला 2 महिन्यातून पहिल्यांदा भेटले, शांत. आणि बिना बोलताना बी स्वयंपाक करता येते, या स्वयंपाक यातून शिकायला पुरते. नाही तर काही काही काम कमी माझं जास्त. एक शब्द नाही द्यायचा. वा वा, त्याचे पहिले धन्यवाद. ऐका, बालकामध्ये जेव्हा जीवत्व आलं त्या देहामध्ये, जेने हा जीव दिला दान, दिला जीवदान. माझ्या मते 4 महिन्याच्या पुढे त्याच्यामध्ये काय येतं? जीव येतो त्या बालकामध्ये. मग त्याला काय लागते म्हणतात? भूक. आईच्या उदरामध्ये सुद्धा त्या बाळाला अन्न देण्याची सिस्टीम आहे. काय त्या देवाची लीला आहे? तुम्ही पहा जरा विचार करून की आई जे खाते त्याला काय म्हणतात? नाळ. जे जन्म झाल्याबरोबर कापल्या जाते ना, इथं त्या नाभीपासून ते असते, त्या नाभी जवळून हे आपलं मुख आहे बरं एक प्रकारचं, इथून अन्न पोटामध्ये जातं. काय सिस्टीम आहे देवाची त्या नाडीद्वारे. म्हणून आईनं गरम खाऊ नये, तिखट खाऊ नये, आंबट खाऊ नये. त्या बाळाला काय होईल? त्रास होईल, उलट्या होतील. ते म्हणजे त्या बाळाच्या हिताकरता आईच्या गर्भातही जेवणाची चिंता. जन्म झाल्याबरोबर स्तनात दूध, आणि थोडासा मोठा झाला आता दुधानं पोट भरणार नाही, मग दुधाचे दात. त्याला माहित आहे ते खिचडी भेटीन, तेलाच्या पुड्या भेटतील, आणि हे लोक इकतील. त्या इकून 2 आणतील आणि तिकडे 12 इकतील, अशी लोक आहेत. मग दुधाची निर्मिती, त्याच्यानंतर कशाची? दात दिले, दुधाचे दात. मग देवाला वाटलं आता याचे ते खिचडी खाणं काही जमणार नाही. 8-9 वर्षाचा झाला, याचा जठरा अग्नी प्रदीप्त होईल, याले खांड खाणं पडते. दुधाच्या दातानं खांड खावात नाही. रोडग्याचे एवढं काय विचार करतात तुम्ही? जे विचार करतात ते नाही सांगत. ते काय कीर्तनातला विषय आहे काय? आपल्याकडे रोडग्याच्या त्या याने खांडच म्हणतात, आमच्या गावात तरी म्हणतात. पण ते वरचं जे असते ते काळशार, काय म्हणतात त्याला? टप्पर. टप्पर खाता का तुम्ही? हा टप्पर म्हणतात त्याला. काय खापर टप्पर. निंबोळा देवीला भंडारा आहे पण मग तिथं ते रोडगे राहतील आणि आले ते दात पाहिजे. मग दुधाचे दात पाळले आणि टणक दात दिले. आता यानं दुसरा उपयोग केला मंगळवारी शुक्रवारी, तो भाग वेगळा आहे. पण एक जण म्हणे का मग ते देल बी काऊन पाळले 55-60 मध्ये. धीरे धीरे सरे 32 राजीनामा दिला या गटातून त्या गटात. धीरे धीरे 32 गेले. ते 32 बी कायम राहत नाही. ते बी 2-2, 3-3 कधी इकडे कधी तिकडे. ईडीची नोटीस आली की राजीनामा प्रवेशन. कसं काय चालू आहे आमच्या तर काही लक्षात देऊन राहिलं. का पाळले? देवाला माहित होतं जसा जठरा अग्नी तरुणपणात आहे तसा म्हातारपणात राहणार नाही. आणि यानं जर खाल्ले तर याच्यापेक्षा घरच्याचे हाल जास्त होते. यानं जर ते पहिल्यासारखं खाल्लं तर त्या म्हाताऱ्या काय माणसाचं सरी हाड गळतात आणि ते त्रास त्याच्यापेक्षा घरच्या जास्त होईल. म्हणून देवानं दातच पाडून टाकले. न रहेगा मांस ना बजेगी बासरी. तुकोबारायाचं हा खूप सुंदर प्रमाण आहे. तेने तुझी काय नोहे केली चिंता. अरे वीर आपण फोडतो, सर्व शेतकरी माणसं आहे. जिथं हातोडी शनी पहार चालत नाही तिथं आपण ब्लास्ट करतो. आणि त्या काळा पाषाणामध्ये एखादी बेंडूक निघतं, तेही जिवंत निघतं. त्या काळा पाषाणामध्ये जिथं हातोडी छन्नी चालत नाही, पहार चालत नाही, तिथं त्या बेंडकोईला, त्या बेंडकाला पाषाणाची पोटी त्या बेंडकाची निर्मिती आहे. पण तरी तिथं पाणी त्याला अन्न देते. त्या देवासारखा कृपाळू कोण आहे? म्हणून तुम्ही त्याचं भजन करा. कसं करा? विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. कुंडली कमलधारी विठाल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज आदि शक्ती मुक्ताबाई.
सांगितलं देवाचं भजन करा, त्याचा आठव करा, का करा, काही संसारातले दृष्टांत दिले, काही दिसतील असे दिले, काही माहीत नसलेले दिले. आणि मग एवढं ऐकून त्या 20-25 मिनिटात 2-3 लोकांच्या ध्यानात आलं. सर्याच्या येत नसते ध्यानात. मग 2-3 लोकांच्या लक्षात आलं की ठीक आहे, आम्ही देवाचं भजन करू, अन्नाच्या तेरवीच्या निमित्ताने या 2 गोष्टी आमच्या लक्षात आल्या, आता तरी पुढे. पण महाराज, आमच्या मागे संसार आहे, आम्ही हे भजन केलं तर आमचं कसं होईल? त्याचं उत्तर तुकोबाराय देतात. तुका म्हणे ज्याचे नाव विश्वंभर, त्याचे निरंतर ध्यान धरी, तू त्या देवाचं भजन कर. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीला येसे नाही. तू त्याचं भजन कर, तो तुझी चिंता करेल. जे पंढरपूरला गेले त्याची पिकं तेवढानलेच आहे, आणि जे घरी राहिले त्याची बी तेवढानलेच आहे. त्याचा काही अगदर कापूस निघणार नाही, उलट त्याच्या कापसाला जास्त भाव भेटीन जे पंढरपूरला गेले ते. आणि तुम्हाला जर कापूस देणार असेल तर 10,000 आपण घेतो, पण पैसे 2 महिन्यानं भेटतो. लंब लागणार असेल तर अशा लोकांच्या नांदी लागायचं, नाही तर आहे त्या भावात तिकून मोकळे व्हायचं. लक्ष देऊ नये का? तुकोबाराय म्हणतात तो सर्व जगाचा सांभाळ करतो. वैकुंठवासी आमचे खोडके अण्णा यांचं खूप माझ्यावरती मुलासारखं प्रेम होतं, आणि म्हणून गडबडी फार होती. सेकंदा परत फोन जरी असले तरी मग आमचे अण्णाचं कीर्तन होतं. आणि मधल्या काळात त्यांना भेटण्याची माझी इच्छा होती, पण काही येणं झालं नाही. तरी अण्णांच्या संगतीमध्ये जवळपास 15 वर्षाचा कालावधी अतिशय आनंदामध्ये त्यांच्या जीवनात त्यांनी भक्ती केली, पायीवारी केली, पताक खांद्यावरती घेतली. माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी, काकड्यामध्ये हजर, हरिपाठामध्ये हजर, कीर्तनामध्ये हजर. खूप परमार्थ त्यांनी केला, आणि त्याचंच फल म्हणून त्यांचे नातू देखील या भक्ती मार्गामध्ये